आजपर्यंतचे बिहेवियर सायन्सचे मॅच द फॉलोइंग्स बघणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. तर हे आहे 2008चे मॅच द फॉलोइंग्स. तर फर्स्ट रो आहे, आपण ह्याला ए म्हणू आणि ह्याला बी म्हणू, हा दुसरा येतो. तर फर्स्ट आहे ह्याच्यामध्ये ए कॉलममध्ये मोटिव्ह, सेकंड आहे मेंटल एज, थर्ड आहे आय डी आणि फोर्थ आहे हायड्रोजेनिटी आणि फिफ्थ आहे अटेन्शन. तर ह्याची जोडी आपण अपोजिट बी कॉलम बघूयात. तर आयको आहे, इनर फोर्स आहे, नोवेली आहे आणि चाइल्ड इगो, अर्बन कम्युनिटी. मोटिव्हचा आन्सर आहे इनर फोर्स. मेंटल एजचा आन्सर आहे IQ आणि आय डीचा आन्सर आहे चाइल्ड इगो. हेट्रोजेनिटीचा आन्सर आहे अर्बन कम्युनिटी आणि अटेन्शनचा आन्सर आहे नोवेली. तर आता 2009 मधले बघूयात. ए कॉलममध्ये फर्स्ट आहे अट्रॅक्शन, सेकंड आहे डावरी, थर्ड आहे हंगर ड्राईव्ह, फोर्थ आहे थिंकिंग, फिफ्थ आहे कल्चर. बी कॉलममध्ये फर्स्ट आहे सेन्स परसेप्शन, सेकंड आहे नॉवेल्टी, थर्ड आहे सोशल प्रॉब्लेम, फोर्थ आहे इंडियन सोसायटी, फिफ्थ आहे फिजिओलॉजिकल मोटिव्ह. आन्सर आहे अट्रॅक्शनचा आन्सर आहे सेन्स परसेप्शन आणि डावरीचा आन्सर आहे सोशल प्रॉब्लेम आणि हंगर ड्राईव्हचा आन्सर आहे फिजिओलॉजिकल मोटिव्ह. थिंकिंगचा आन्सर आहे नोवेलिटी आणि कल्चरचा आन्सर आहे इंडियन सोसायटी. 2010चा बघूयात आता. ए कॉलममध्ये फर्स्ट आहे जीवलाईन डेलिक्वेन्सी, सेकंड आहे आय डी, थर्ड आहे ऑब्झर्वेशन मेथड, फोर्थ आहे मेमरी, फिफ्थ आहे लॉ ऑफ हॅबिट फॉर्मेशन. बी कॉलममध्ये फर्स्ट आहे अनकॉन्शियस कॉन्फ्लिक्ट, सेकंड आहे फेशियल एक्सप्रेशन, थर्ड आहे मेंटल ॲबिलिटी, फोर्थ आहे अँटी सोशल ॲक्टिव्हिटी, फिफ्थ आहे विलियम जेम्स. याचा आन्सर बघूयात आता. जीवलाईन डेलिक्वेन्सीचा आन्सर आहे अँटी सोशल ॲक्टिव्हिटी आणि आय डीचा आन्सर आहे मेंटल ॲबिलिटी. ऑब्झर्वेशनल मेथडचा आन्सर आहे फेशियल एक्सप्रेशन. मेमरीचा आन्सर आहे अनकॉन्शियस कॉन्फ्लिक्ट आणि लॉ ऑफ हॅबिट फॉर्मेशनचा आन्सर आहे विलियम जेम्स. 2011चं बघूयात आता. ए कॉलममध्ये फर्स्ट आहे सोशल प्रॉब्लेम, सेकंड आहे क्रिएटिव्ह थिंकिंग, थर्ड आहे इव्होल्यूशन, फोर्थ आहे लेजर स्किल, फिफ्थ आहे नॅचरल रिसोर्सेस. आणि बी कॉलममध्ये फर्स्ट आहे कंट्रोल द थिंकिंग, सेकंड आहे डावरी, थर्ड आहे मॅन पॉवर, फोर्थ आहे परसेप्शन एरर, फिफ्थ आहे प्लेइंग ॲन इन्स्ट्रुमेंट. आपण आन्सर बघणार आहोत. तर सोशल प्रॉब्लेमचा आन्सर आहे आपल्याला माहीतच आहे डावरी. क्रिएटिव्ह थिंकिंगचा आन्सर आहे कंट्रोल द थिंकिंग आणि इल्युजनचा आन्सर आहे परसेप्शन एरर. लेजर स्किलचा आन्सर आहे प्लेइंग ॲन इन्स्ट्रुमेंट आणि नॅचरल रिसोर्सचा आन्सर आहे मॅन पॉवर. 2012चे बघूयात. ए कॉलममध्ये फर्स्ट आहे IQ, सेकंड आहे डावरी, थर्ड आहे हंगर ड्राईव्ह, फोर्थ आहे डे ड्रीमिंग, फिफ्थ आहे फादर ऑफ सायकोलॉजी. आणि बी कॉलममध्ये आहे फर्स्ट आहे सोशल प्रॉब्लेम, सेकंड आहे ऑगस्ट कॉम्टी, थर्ड आहे फॅन्टसी, फोर्थ आहे मेंटल एज आणि फिफ्थ आहे फिजिओलॉजिकली मोटिव्ह. तर याचा आन्सर बघूयात. तर IQचा आन्सर आहे डी मेंटल एज, आपल्याला माहितीच आहे. डावरीचा आन्सर आहे सोशल प्रॉब्लेम. हंगर ड्राईव्हचं आन्सर आहे फिजिओलॉजिकली मोटिव्ह आणि डे ड्रीमिंगचा आन्सर आहे फॅन्टसी आणि फादर ऑफ सायकोलॉजी ऑगस्ट कॉमिटी हे आहे. याची नीड्स, फोर्थ आहे डे ड्रीमिंग, फिफ्थ आहे फादर ऑफ सायकोलॉजी. आणि बी कॉलममध्ये आहे फर्स्ट आहे ग्रामपंचायत, सेकंड आहे एजन्सी ऑफ सोशलायझेशन, थर्ड आहे फ्री थिंकिंग, फोर्थ आहे अब्राहम मॅस्लो आणि फिफ्थ आहे विलियम विड्थ.
तर आता हे जे आपलं आन्सर बघूयात. तर फॅमिलीचा आन्सर आहे एजन्सी ऑफ सोशलायझेशन. सरपंचचा आन्सर आहे ग्रामपंचायत. आणि हेरिएची ऑफ नीड्सचा आन्सर आहे अब्राहिम मॅस्लो. आणि डे ड्रीमिंगचा आन्सर आहे फ्री थिंकिंग. फादर ऑफ सायकोलॉजी आहे विलियम विर्थ. त्याचं बघूयात आपण आता. फर्स्ट एक कॉलममध्ये आहे थिंकिंग, सेकंड आहे कल्चर, थर्ड आहे चाइल्ड मॅरेज रिस्ट्रिक्शन ॲक्ट, फोर्थ आहे IQ, फिफ्थ आहे लॉ ऑफ हॅबिट फॉर्मेशन. बी कॉलममध्ये फर्स्ट आहे इंडियन सोसायटी, सेकंड आहे मेंटल एज, थर्ड आहे विलियम जेम्स, फोर्थ आहे कॉग्निटिव्ह प्रोसेस, फिफ्थ आहे 1978. तर ह्याचे आन्सर आपण बघूयात. थिंकिंगचा आन्सर आहे कॉग्निटिव्ह प्रोसेस. आणि कल्चरचा आन्सर आहे इंडियन सोसायटी. चाइल्ड मॅरेज रेसिडेंटी ॲक्टचा आन्सर आहे 1978. IQचा आन्सर आहे मेंटल एज. आणि लॉ ऑफ हॅबिट फॉर्मेशनचा आन्सर आहे विलियम जेम्स. 2015मध्ये आपण आता बघतोय फादर ऑफ फर्स्ट कॉलममध्ये फर्स्ट आहे फादर ऑफ सोशोलॉजी, सेकंड आहे फॅमिली, थर्ड आहे जोविलाइन डिक्लिअरन्सी, फोर्थ आहे थिंकिंग, फिफ्थ आहे कल्चर. तर बी कॉलममध्ये आहे रिमांड होम, कॉग्निटिव्ह प्रोसेस, थर्ड आहे इंडियन सोसायटी, फोर्थ आहे ऑगस्ट कम्युनिटी, फिफ्थ आहे एजन्सी ऑफ सोशलायझेशन. तर ह्याचे आन्सर आपण बघूयात. फादर ऑफ सोशलायझेशन आहे ऑगस्ट कम्युनिटी. फॅमिलीचा आन्सर आहे एजन्सी ऑफ सोशलायझेशन. जोविलाइन डिक्लेरन्सीचा आन्सर आहे रिकमांड होम. आणि थिंकिंगचा आन्सर आहे कम्युनिटिव्ह प्रोसेस. आणि कल्चरचा आन्सर आहे इंडियन सोसायटी. 2016. तर एक कॉलममध्ये फर्स्ट आहे सायकोसेक्शुअल डेव्हलपमेंट, सेकंड आहे रिप्रेशन, थर्ड आहे काउन्सिलिंग, फोर्थ आहे लॉ, फिफ्थ आहे ड्रग ॲडिक्शन. बी कॉलममध्ये फर्स्ट आहे अनकॉन्शियस फॉरगॉटिंग, सेकंड आहे प्रॉब्लेम सॉल्विंग, थर्ड आहे सिग्मॉइड फ्रॉड, फोर्थ आहे सोशल प्रॉब्लेम, फिफ्थ आहे सोशल कंट्रोल. तर ह्याचा आन्सर आपण बघूयात. सायकोसेक्शुअल डेव्हलपमेंटचा आन्सर आहे सिग्मॉइड फ्रॉड. रिप्रेशनचा आन्सर आहे अनकॉन्शियस फॉरगॉटिंग. काउन्सिलिंगचा आन्सर आहे प्रॉब्लेम सॉल्विंग. लॉचा आन्सर आहे सोशल कंट्रोल. ड्रग ॲडिक्शनचा आन्सर आहे सोशल प्रॉब्लेम. तर 2017चं बघूयात. फर्स्ट ए कॉलममध्ये आहे सोशल प्रॉब्लेम, सेकंड आहे क्रिएटिव्ह थिंकिंग, थर्ड आहे इव्होल्युशन, फोर्थ आहे फादर ऑफ सोशोलॉजी, फिफ्थ आहे नॅचरल रिसोर्सेस. बी कॉलममध्ये फर्स्ट आहे मॅन पॉवर, सेकंड आहे डावरी, थर्ड आहे प्लेइंग अन इन्स्ट्रुमेंट, फोर्थ आहे परसेप्शन एरर, फिफ्थ आहे ऑगस्ट कॉम्टे. तर सोशल प्रॉब्लेमचा आन्सर आहे डावरी. क्रिएटिव्ह थिंकिंगचा आन्सर आहे प्लेइंग अन इन्स्ट्रुमेंट. इव्होल्युशनचा आन्सर आहे परसेप्शन एरर. फादर ऑफ सोशोलॉजी आहेत ऑगस्ट कॉम्टे. आणि नॅचरल रिसोर्स मॅन पॉवर. 2018मध्ये बघूयात आता हेरिएची ऑफ नीड्स, सेकंड आहे डावरी, थर्ड आहे फिमेल फ्युटिसाइड, फोर्थ आहे फादर ऑफ सायकोलॉजी, फिफ्थ आहे सरपंच. बी कॉलममध्ये आहे फर्स्ट आहे ग्रामपंचायत, सेकंड आहे विलियम विर्थ, थर्ड आहे अब्राहिम मॅस्लो, फोर्थ आहे सोशल प्रॉब्लेम. आणि फिफ्थ आहे अनबॅलन्स इन मेल फिमेल सेक्स रेशो. तर हेरिएसी ऑफ नीड्सचा आन्सर आहे विलियम मॅस्लो. डावरीचा आन्सर आहे सोशल प्रॉब्लेम. आणि फिमेल फ्युडोसाइडचं आन्सर आहे इम्बॅलन्स इन मेल अँड फिमेल सेक्स रेशो. आणि फादर ऑफ सायकोलॉजी आहेत विलियम विर्थ. आणि सरपंचचा आन्सर आहे ग्रामपंचायत. 2019चे आपण मॅजिक फॉलोइंग बघतो आता. तर ए कॉलममध्ये आहे फर्स्ट आहे डावरी, काउन्सिलिंग, गिव्हिंग मिनिंग टू सेन्सेशन,
फोर्थ आहे अनमेट नीड्स आणि फिफ्थ आहे मेमरी. आणि बी कॉलममध्ये फर्स्ट आहे प्रॉब्लेम्स आयडेंटिफिकेशन, सेकंड आहे परसेप्शन, थर्ड आहे मेमरी ॲबिलिटी, फोर्थ आहे फ्रस्ट्रेशन आणि फिफ्थ आहे प्रॉब्लेम सॉल्विंग. आणि डावरीचं आन्सर आहे प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन. काउन्सिलिंगचा आन्सर आहे प्रॉब्लेम सॉल्विंग. गिविंग मिनिंग टू सेन्सेशनचा आन्सर आहे परसेप्शन. अनमीट नीड्सचा आन्सर आहे फ्रस्ट्रेशन. आणि मेमरीचा आन्सर आहे मेंटल ॲबिलिटी. 2021चे बघूयात आता. तर ए कॉलममध्ये फर्स्ट आहे फादर ऑफ सोशोलॉजी, सेकंड आहे फॅमिली, थर्ड आहे थिंकिंग, फोर्थ आहे IQ, फिफ्थ आहे डावरी. बी कॉलममध्ये फर्स्ट आहे मेंटल एज, सेकंड आहे सोशल प्रॉब्लेम, थर्ड आहे ऑगस्ट कॉम्टे, फोर्थ आहे एजन्सी ऑफ सोशलायझेशन आणि फिफ्थ आहे कॉन्केटिव्ह प्रोसेस. तर आता आपण ह्याचे आन्सर बघूयात. फादर ऑफ सोशोलॉजीचा आन्सर आहे अँगस कॉम्टे, फॅमिलीचा आन्सर आहे एजन्सी ऑफ सोशलायझेशन, थिंकिंगचा आन्सर आहे कॉन्केटिव्ह प्रोसेस आणि IQचा आन्सर आहे मेंटल एज, डावरीचा आन्सर आहे सोशल प्रॉब्लेम. 2022चं फर्स्ट कॉलम ए कॉलम बघूयात. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे अट्रॅक्शन, सेकंड आहे डावरी, थर्ड आहे हँगर ड्राईव्ह, फोर्थ आहे थिंकिंग, फिफ्थ आहे कल्चर. आणि बी कॉलममध्ये आहे सेन्स परसेप्शन, थर्ड आहे नोवेलिटी, सेकंड आहे नोवेलिटी, थर्ड आहे सोशल प्रॉब्लेम, फोर्थ आहे इंडियन सोसायटी, फिफ्थ आहे सायकोलॉजिकली मोटिव्ह. तर ह्याचे आन्सर बघूयात. ॲट्रॅक्शनचा आन्सर आहे सेन्स परसेप्शन, डावरीचा आन्सर आहे सोशल प्रॉब्लेम, हंगर ड्राईव्हचा आन्सर आहे नोवेलिटी, थिंकिंगचा आन्सर आहे फिजिओलॉजिकली मोटिव्ह, कल्चरचा आन्सर आहे इंडियन सोसायटी. तर 2023चे बघूयात. ए कॉलममध्ये फर्स्ट आहे कल्चर, सेकंड आहे इमोशन, थर्ड आहे थिंकिंग, फोर्थ आहे IQ, फिफ्थ आहे इनर फोर्स. आणि बीमध्ये फर्स्ट आहे मेंटल एज, सेकंड आहे इंडियन सोसायटी, थर्ड आहे मोटिव्ह, फोर्थ आहे कॉन्केटिव्ह प्रोसेस, फिफ्थ आहे एक्झाजनरेटेड फिलिंग. आणि कल्चरचा आन्सर आहे इंडियन सोसायटी, इमोशनचा आन्सर आहे एक्झाजनरेटेड फिलिंग, थिंकिंगचा आन्सर आहे कॉन्केटिव्ह प्रोसेस, IQचा आन्सर आहे मेंटल एज, इनर फोर्सचा आन्सर आहे मोटिव्ह. 24चे मॅच द फॉलोइंग मी मराठीमध्ये घेतलं. तर फर्स्ट आहे ए कॉलममधलं फर्स्ट आहे गरजेचा पिरॅमिड, सेकंड आहे समाजशास्त्राचे जनक, थर्ड आहे मनुष्य गुणधर्म, फोर्थ आहे कौशल्य विकास आणि फिफ्थ आहे अध्ययनाचे नियम. आणि बी कॉलममध्ये आहे फर्स्ट आहे वाढ होणे, सेकंड आहे हायड्रॉइक, सेकंड आहे ऑगस्ट कोंबले, फोर्थ आहे इब्राहिम मॅस्लो आणि फिफ्थ आहे सराव. तर याचा आन्सर आहे गरजेचा पॅरामिडचा आन्सर आहे इब्राहिम मॅस्लो, समाजशास्त्राचे जनक आपल्याला माहिती आहे ऑगस्ट, मनुष्य गुणधर्म आहे वाढ होणे, कौशल्य विकास म्हणजे सराव आणि अध्यायाचे नियम आहेत थायरॉइड. 2025चे आता बघूयात आपण. फर्स्ट कॉलममध्ये आहे फादर ऑफ सोशोलॉजी, सेकंड आहे फॅमिली, थर्ड आहे थिंकिंग, फोर्थ आहे IQ, फिफ्थ आहे डावरी. आणि बी कॉलममध्ये मेंटल एज, सोशल प्रॉब्लेम, ऑगस्ट एजन्सी ऑफ सोशलायझेशन आणि कॉन्केटिव्ह प्रोसेस. तर ह्याचे आन्सर पण तुम्हाला माहीत आहे. तर ह्याचे आन्सर तुम्ही लिहून घ्या स्वतः. महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन वाजवा, कारण जसं नवीन माझे व्हिडिओ आले तर तुम्हाला नोटिफिकेशन